नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधवर युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीपासनं म्हणजे जानेवारी 2024 पासून आपण चालू घडामोडीची एक नवीन सिरीज सुरू करतोय. त्या सिरीजचे नाव आहे चालू घडामोडी एमसीक्यूज जानेवारी 2024. एमसीक्यूज म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, मंथली करंट अफेअर सिरीजला तुम्ही खूप प्रतिसाद दिला. 2 वर्षापासून ती आपण सिरीज चालू केली होती, पण अनेक मुलांचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट अशा होत्या की सर सराव प्रश्न स्वरूपात पण चालू घडामोडीचे तुम्ही काही प्रश्न घेत जा. मग विद्यार्थी मित्राच्या विनंतीला मान देऊन मी असे सराव प्रश्न कोणत्याही महिन्यातले न घेता त्या महिन्यातले सराव प्रश्न मंथली करंट अफेअर सिरीजचा व्हिडिओ आल्यानंतर त्यानंतर 4-5 दिवसानंतर एमसीक्यूचा दर महिन्यात व्हिडिओ येईल आणि या व्हिडिओमध्ये त्या महिन्यातले सराव प्रश्न असणार आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. मग आज आपण चालू घडामोडी एमसीक्यू महिना कुठला? जानेवारी 2024 सराव स्वरूपातले मल्टिपल चॉईस स्वरूपातले क्वेश्चन आपण घेणार आहोत आणि विशेष म्हणजे हे स्पष्टीकरणासहित घेणार आहोत. फक्त क्वेश्चन आन्सर सांगितले पुढे चाललोय अशातला भाग नाही, त्याचं स्पष्टीकरण सुद्धा घेणार आहोत. आणि दुसरी एक बाब क्लिअर करा, मंथली करंट अफेअर सिरीज जे आपले आहे, जी सर्वात जास्त व्ह्यूज असणारे सिरीज आहेत, त्याच्यामध्ये जे टॉपिक कव्हर झालेत ते टॉपिक परत मी या ठिकाणी रिपीट करणार आहे. त्यात जे टॉपिक कव्हर झाले नाहीत, आता त्यात काही टॉपिक कव्हर होत नाहीत, त्याच्या मागचं कारण सांगतो. 1 तासापेक्षा जास्त व्हिडिओ आपण बनवू शकत नाही, बनवला तर मुलं ती पाहत पण नाहीत. मग त्यात जे टॉपिक जानेवारी समजा त्या महिन्यात घडलेले महत्त्वाचे टॉपिक, समजा जानेवारी 24 मध्ये ते महत्त्वाचा टॉपिक घडलेला आहे, परंतु काही कारणास्तव आपण तिथे कव्हर केलं नाही, तो टॉपिक या ठिकाणी कव्हर करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्हीचं रिपिटेशन जे आपण म्हणतो ते होणार नाही. त्या ठिकाणचे टॉपिक वेगळे असतील, या ठिकाणचे टॉपिक वेगळे असतील, जेणेकरून याचा एकच उद्देश आहे की कोणताही टॉपिक, महत्त्वपूर्ण टॉपिक तुमच्या हातातून सुटला नाही पाहिजे, आपल्याला करंटला जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजेत. म्हणून चालू घडामोडीची एमसीक्यू सिरीज आपण या वर्षापासून 2024 पासून, नवीन वर्षापासून जानेवारी 2024 पासून सुरू करतोय आणि या देखील सिरीजला तुम्ही जास्तीत जास्त मुलं प्रतिसाद द्याल ही आशा बाळगतो. बघा, जानेवारी 2024 मधला पहिला सराव प्रश्न आपण असा घेतलाय. नुकतेच बघा खालील विधाने लक्षात घ्या. नुकतेच ग्लोबल फायर पॉवर या संकेतस्थळाने जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य यादी जाहीर केली. जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य यादी कोणी जाहीर केली? तर ग्लोबल फायर पॉवर. असा सिंगल लाईन प्रश्न आला तरी ते उत्तर लक्षात येणे गरजेचे. या यादीनुसार अमेरिका सैन्य प्रथम क्रमांकावर आहे, हे देखील विधान या ठिकाणी बरोबर आहे. या यादीत भारतीय सैन्य 4थ्या क्रमांकावर आले, ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. आणि सैन्य क्रमवारीसाठी 144 देशाचे मूल्यांकन करण्यात आले, इथे 144 नाही तर हे विधान चुकीचे आहे. इथे 145 देशांचे मूल्यांकन करण्यात आले. म्हणजे यात बघा अ ब क ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. मग अ ब क बरोबर असणारं उत्तर कुठलं आहे? 2 नंबरचं आहे. आता मग ग्लोबल फायर पॉवर या संकेतस्थळानं जे काही सैन्य दलाच्या संदर्भातली यादी जाहीर केली त्याचं स्पष्टीकरण आपल्याला पाहायचं आहे. ते स्पष्टीकरण अशा पद्धतीने आहे. बघा, जागतिक संरक्षण माहितीचा मागोवा ठेवणाऱ्या ग्लोबल फायर पॉवर या संकेतस्थळाने जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य असलेल्या देशाची यादी जाहीर केली. 145 देशाचे मूल्यांकन केले. जवळपास 60 पेक्षा अधिक घटक लक्षात घेऊन पॉवर इंडेक्स गुणांक दिले जातात. किती घटक लक्षात घेतलेत? 60 पेक्षा अधिक घटक लक्षात घेऊन पॉवर इंडेक्स गुणांक दिले गेलेले आहेत. सर्वात शक्तिशाली सैन्य असलेले पहिले 5 देश. अमेरिका तर आपण पहिला अमेरिका आहे, त्यानंतर रशिया आहे, तिसरा चीन आहे, 4था भारत आहे आणि 5वा दक्षिण आफ्रिका. 2 नंबरचं स्टेटमेंट जे आपण प्रश्नात केलं होतं का भारताच्या क्रमांकाचं, 3 नंबरचं यादीत भारतीय सैन्य 4थ्या क्रमांकावर आहे. स्पष्टीकरणामध्ये लक्षात येईल भारतीय सैन्य किती क्रमांक आहे? 4थ्या. आणि 5व्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका. आणि यादीनुसार शेवटचे क्रमांक, आता इथं मी पहिले घेतले पण यादीनुसार म्हणजे ग्लोबल फायर पॉवर नुसारचे शेवटचे देश कोणते म्हणलं? 145 ला भूतान आहे, 144 ला मालदीव आहे, 143 ला सुरिनाम आहे, 142 ला सोमाली आहे आणि 141 ला बेनिन आहे. म्हणजे तो प्रश्न आणि त्या प्रश्नामधलं अतिरिक्त स्पष्टीकरण हे देखील आपण पाहतोय. मग प्रश्नाचं अतिरिक्त स्पष्टीकरण का पाहायचंय? इथं आपण पहिल्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य बघितले, पण यादीनुसार शेवटचे 5 देशातले सैन्य जर विचारलं तर ते देखील आपल्याला माहित असावं, म्हणून तो प्रश्न त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेत आहोत. दुसरा प्रश्न, सत्यशोधक या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. बघा, निलेश जळमकर, संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडे आणि निलेश श्रीवास्तव. आता या चित्रपटाच्या संदर्भात आपण प्रश्न का घेतला याच्या मागचं कारण आहे तर बघा, जानेवारी 24 मध्ये
सत्यशोधक नावाचा जो काही मराठी चित्रपट आहे हा या ठिकाणी काय करण्यात आला, राज्य वस्तू व सेवा कराच्या याच्यातनं याला काय करण्यात आली, सूट देण्यात आली. आणि ही सूट देण्यात आल्यामुळे हा चित्रपट परत चर्चेत आला आणि तसा हा अतिशय महत्वपूर्ण आणि यातनं काहीतरी घेण्याजोग आहे असा चित्रपट या ठिकाणी हा प्रदर्शित झाला. त्याच्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक विचारले आहेत आणि याचं उत्तर आहे निलेश जळमकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. मग आपण आता याचं स्पष्टीकरण पाहूया. तर बघा, सत्यशोधक मराठी चित्रपटात राज्य वस्तू व सेवा कर GST प्रतिकृतीस मंजुरी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने काय झाला, निर्णय घेतला. म्हणून हा चित्रपट परत चर्चेत आला. सत्यशोधक हा मराठी चित्रपट शिक्षण आणि सामाजिक समतेच्या मूल्यांना चालना देणार आहे. हा चित्रपटातनं काय संदेश दिलाय, शिक्षण आणि सामाजिक समतेच्या मूल्यांना चालना देणार आहे. या चित्रपटाद्वारे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य, महिला आणि अस्पृश्य यांच्या शिक्षणासाठीचे त्यांचे अमूल्य योगदान, त्यांच्या परिश्रमाच्या कथेची मांडणी, जनमानसात योग्य त्या सामाजिक संदेश या चित्रपटाने पोहोचवला आहे. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी जे काही भरीव कार्य केलेले, भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका ज्या आहेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि यांचा जे काही कार्य आहे हे सत्यशोधक या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणलेलं आहे. दिग्दर्शक निलेश जळमकर, महात्मा फुले यांची भूमिका संदीप कुलकर्णी यांनी साकारलेली आहे या चित्रपटामध्ये आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका राजश्री देशपांडे यांनी साकारली आहे. आता हे देखील लक्षात ठेवा, या चित्रपटामध्ये महात्मा फुले यांची भूमिका कोणी साकारली आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका कोणी साकारली, हे दोन्ही भाग या ठिकाणी महत्वाचे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, शक्य असेल, जेव्हा केव्हा वाटेल की आपल्याला वेळ आहे त्यावेळेस आवर्जून हा सिनेमा तुम्ही पाहणं गरजेचं आहे आणि आवर्जून पहाच असा हा सिनेमा आहे सत्यशोधक नावाचा. याचं स्पष्टीकरण. चला पुढला प्रश्न. त्यानंतर आहे बघा, जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कोपर्निकस अहवाल कोणत्या क्षेत्रासंदर्भातील आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. पर्याय कृषी आहे, अर्थ आहे, पर्यावरण आहे आणि महिला आहे. हा जो कोपर्निकस अहवाल आहे तो पर्यावरणाच्या संदर्भातला आहे. ही देखील घटना जानेवारी मधली आहे. आता याचा अतिरिक्त स्पष्टीकरण काय बघा, कोपर्निकस हा युरोपियन पर्यावरण विषयक संस्थेने 2023 आतापर्यंत सर्वाधिक उष्ण वर्षे ठरल्याच्या संदर्भातला अहवाल काय केला, प्रसिद्ध केला. या कोपर्निकस या संस्थेमार्फत असं म्हटलंय की 2023 हे जगातलं सर्वाधिक उष्ण वर्ष म्हटलेलं आहे या संस्थेनं. या वर्षातील सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व कालखंडातील तापमानापेक्षा 1.4 अंश सेल्सिअसने म्हणजे 2.66 अंश फॅरनहाइट अधिक होते असे संस्थेला आढळले आहे. म्हणजे नेमकं काय आढळले त्याच्या संदर्भातले हे वाक्य आहे. आता ह्या अहवालातील निरीक्षणे काय आहेत बघा. सन 2023 मधील वार्षिक सरासरी तापमान 14.98 अंश सेल्सिअस, 2023 मधील सरासरी तापमान वाढ 1.86 अंश सेल्सिअस 0.3 अंश फॅरेनहाइट आणि ती सन 2016 मधील वाढीपेक्षाही अधिक आहे अशा स्वरूपाचं या ठिकाणी अहवालाच्या स्पष्टीकरणामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे 4 नंबरचा. केंद्र सरकार HPV लसीकरण मोहीम टिंब वयोगटातील मुलीसाठी राबवणार आहे. बघा, येणाऱ्या 2024 मधल्या परीक्षेमध्ये मी आज तुम्हाला ठासून सांगतोय 100% HPV लसीकरण मोहिमेवर प्रश्न विचारला जाणारच. अतिशय व्यवस्थित पद्धतीनं HPV लसीकरण मोहीम करून जायची. कारण या वर्षीच्या बजेटमध्ये आता 1 फेब्रुवारी 2024ला 6व्यांदा विक्रमी 6व्यांदा सर्वात छोटं अर्थसंकल्पीय भाषण, ज्याला अंतरिम बजेट यावर्षी निर्मला सीतारामन यांनी मानले, त्या अंतरिम बजेटमध्ये सुद्धा, अंतरिम बजेटमध्ये काय, लोकसभा इलेक्शनच्या आधी जो काय 4-5 महिन्याचा कालखंड राहिला असतो त्यावेळेस पूर्ण बजेट सरकार मांडू शकत नाही, त्यावेळेस अंतरिम बजेट मांडलं जातं. त्या अंतरिम बजेटमध्ये सुद्धा निर्मला सीतारामन यांनी HPV लसीकरणाच्या बाबतची घोषणा केली आहे. म्हणून ही HPV लसीकरण मोहीम व्यवस्थित करून जायची, ही परीक्षेला विचारली जाणारच असा मी शब्द वापरलाय. आणि याचं उत्तर आहे 9 ते 14 वर्ष गटातील मुलींसाठी ही मोहीम राबवली जाणार आहे अशा पद्धतीचं. आता याचं आपण अतिरिक्त स्पष्टीकरण पाहूया काय आहे ते. बघा, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलीसाठी ह्युमन पॉप्युलो व्हायरस, याचा लॉंग फॉर्म HPV, ह्युमन
पॅपिलोमा व्हायरस ही लसीकरण मोहीम राबविली आहे किंवा राबवणार आहे, बजेटमध्ये सुद्धा तरतूद केली. HPV लसीकरण मोहीम 3 वर्षात 3 टप्प्यात राबविण्यात येणार आहे. ती कशी राबविण्यात येणार आहे? 3 वर्षात 3 टप्प्यात राबवण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी 1/3 मुलीचे लसीकरण करण्यात येणार आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळणारा भारत हा 5वा देश आहे. जगातला तो कितवा देश आहे? 5वा देश आहे भारत. म्हणून ही मोहीम सुरू केली. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने देशी बनावटीची सर्वावॅक ही HPV लस तयार केली आहे. कुठली? सर्वावॅक नावाची लस तयार केलेली आहे. क्लिअर झालं या प्रश्नाच्या बाबतीत? चला पुढला प्रश्न घेऊया. 5 नंबरचा प्रश्न असा आहे, महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागातर्फे विविध सरकारी योजनेची माहिती मिळवण्यासाठी टिंब हे ऍप चालू करण्यात आले. बघा, एखादा दुसरा तरी प्रश्न आपल्याला ऍपवर विचारलेला असतो, म्हणून या ठिकाणी ऍपच्या संदर्भातला हा प्रश्न घेतला आहे आणि याचं उत्तर आहे नारी शक्ती दूत हे ऍप या ठिकाणी काय करण्यात आलं? चालू करण्यात आलं. तर या ऍपच्या संदर्भात आपण अतिरिक्त स्पष्टीकरण पाहूया काय आहे ते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात महिला सशक्तीकरण अभियानाला 12 जानेवारी 2024 पासून सुरुवात झाली. बघा, राष्ट्रीय युवा स्पर्धा ज्या आहेत, ज्या नाशिकला पार पडल्या, युवा महोत्सव स्पर्धा म्हणजे राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकला जो पार पडला, आपण मंथली करंट अफेअर मध्ये पाहिलंय. त्याच वेळेस त्यांनी 12 जानेवारीला ते आले होते महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेस त्यांनी नारी शक्ती दूत ऍपचं काय केलं? उद्घाटन केलं. या निमित्त महिलांसाठी नारी शक्ती दूत या ऍपचे अनावरण करण्यात आले. राज्य सरकारतर्फे महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना, विविध घोषणा, बघा, विविध सरकारी योजना, विविध घोषणा आणि उपक्रमाची माहिती या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचविणे हा महिला बाल विकास विभागाचा मानस आहे. महिला बाल विकास मंत्री कोण आहेत? आदिती तटकरे. मग या नारी शक्ती दूत ऍपचा उद्देश काय आहे? तर विविध सरकारी योजना, विविध घोषणा आणि उपक्रमाची माहिती महिलांना मिळण्याच्या संदर्भातली योजना म्हणजे कुठली? नारी शक्ती दूत योजना आहे. चला पुढला प्रश्न. जानेवारी 2024 मध्ये खेलो इंडिया युथ गेम्स पार पडल्या, त्या कितव्या क्रमांकाच्या होत्या? आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, खेलो इंडिया युथ गेम्स कितव्या क्रमांकाच्या होत्या असा या ठिकाणी प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ह्या 6व्या क्रमांकाच्या होत्या. आता ह्या 6व्या क्रमांकाच्या ज्या काही खेलो इंडिया युथ गेम्स होत्या त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती आपण पाहूया. बघा, क्रमांक 6वी, ठिकाण कुठे पार पडल्या? तमिळनाडू. उद्घाटन कोणी केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. 19 ते 31 जानेवारी 2024 दरम्यान पार पडला. शुभंकर काय? वीरमंगाई वेलू नचियार ही एक भारतीय राणी होती जिने ब्रिटिश राजवटी विरुद्ध युद्ध केले. जो शुभंकर होता 6व्या युथ गेमचा, त्याचा शुभंकर वीरमंगाई वेलू नचियार. खेळाडूचा सहभाग 5500 आणि या खेळामध्ये प्रथमच स्क्वॅशचा समावेश करण्यात आला. आता खेलो इंडिया युथ गेम ज्या काय 6व्या क्रमांकाच्या पार पडल्या, याच्यामध्ये महाराष्ट्राने 4थ्यांदा विजेतेपद जिंकलं. प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र आला आणि महाराष्ट्राने 158 पदकं जिंकली. ह्या 158 मध्ये 57 सुवर्ण पदकं आहेत, 48 रौप्य आहेत आणि 53 ही काश्य पदकं आहेत. असे महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्राने 158 पदकं जिंकली. त्यानंतर तमिळनाडू या ठिकाणी 98 पदकासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तमिळनाडूनं या ठिकाणी बघा 38 सुवर्ण, 21 रौप्य आणि 39 काश्य पदकं जिंकलेले तमिळनाडूनं. तमिळनाडू बघा इथं महाराष्ट्र म्हणूया, महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, तमिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर असणार राज्य हरियाणा. मग हरियाणाने किती पदकं जिंकली ते आपण पाहूया. हरियाणाने जी पदकं जिंकली 103, यामध्ये 35 सुवर्ण, 22 रौप्य आणि 46 काश्य. आता तुमचा म्हणणं असेल की सर तमिळनाडू 98 आहे आणि हरियाणा 103 आहे, मग हरियाणा 2 नंबरला पाहिजे, तुम्ही तमिळनाडू 2 नंबर कसं काय सांगितलं? मग इथे एक वाक्य क्लिअर करा. ज्या देशानं एकूण पदकामध्ये जरी तो प्रथम क्रमांकावर असला, द्वितीय क्रमांकावर असला किंवा तृतीय क्रमांकावर असला किंवा संख्यात्मक संख्या जास्त असली, पण त्याची जर सुवर्ण पदकं कमी असतील तर तो देश या ठिकाणी खालच्या क्रमांकावर असतो. आता इथं बघा सुवर्ण पदकं 35 हरियाणाची, तमिळनाडूची किती? 38. मग हा देश त्याच्यावरही असणार जरी एकूण मध्ये कमी असला. आता इथं 103 आहेत, 103 मोठा आकडा आहे, तरी इथं तमिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर दिले. याचं कारण इथं सुवर्ण पदकं याच्यापेक्षा कशी आहेत? 35 पेक्षा जास्त आहेत. अशा पद्धतीने हा भाग क्लिअर करेल. चला पुढला प्रश्न पाहूया आपण.
आता दृष्टी काय आहे असा प्रश्न आहे. तर बघा, भारतीय नौदल ताफ्यातील मानवरहित ड्रोन आहे, हा शब्द महत्वाचा आहे. मानवरहित ड्रोन आहे. दृष्टी काय आहे? मानवरहित ड्रोन आहे. मग याचं स्पष्टीकरण आपण पाहूया काय आहे ते बघू. बघा, भारतीय नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक यंत्रणेसह टेहळणी करू शकणारे मानवरहित ड्रोन दाखल करण्यात आले. ड्रोनचे नाव दृष्टी 10 स्टार लाइनर. निर्मिती अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस. ठिकाण हैदराबाद अदानी एरोस्पेस या ठिकाणी त्याचं निर्मिती झालेली आहे ठिकाण. चला पुढला प्रश्न. पहिला राज्य क्रीडा दिन टिंबटिंब या दिवशी साजरा करण्यात आला. अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे 2 नंबर. 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. तो पहिल्यांदाच करण्यात आला 2024 पासून. महाराष्ट्रात पहिला राज्य क्रीडा दिन 15 जानेवारी 2024 पासून साजरा करण्यात आला. भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते, भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते महाराष्ट्रीयन कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन हा राज्य क्रीडा दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येतो. तो कोणता? 15 जानेवारी. खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये हेल्सिंकी फिनलँड या देशातली ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतासाठी पहिले कांस्य पदक पटकावले होते. कुस्तीच्या बॅटम वेट प्रकारात हे पदक जिंकले होते. म्हणजे बघा, भारताला पहिलं पदक ऑलिम्पिकमध्ये कोणी जिंकून दिले तर महाराष्ट्राचे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी. आणि यांचा जन्मदिवस हा राज्य क्रीडा दिन म्हणून यापुढे महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणार आहे. खाशाबा जाधव सातारा जिल्ह्यातील कराड येथील मूळचे गोळेश्वर नावाचं गाव आहे, त्या गोळेश्वर नावाच्या गावचे आहेत. चला पुढला प्रश्न पाहूया. 9 नंबरचा. लिओनेल मेसीला कितव्यांदा फिफाचा सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे? कितव्यांदा पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा? तर तो 8व्यांदा मिळाला आहे. आता 8 वर्ष कोणती बघा. 2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019, 2021 आणि 2023 असे किती वर्ष? 8 वर्ष या ठिकाणी लिओनेल मेसीला सर्वोत्तम खेळाडूचा बॅलन डी ओ पुरस्कार या ठिकाणी मिळाला आहे. पुरस्काराचे नाव बॅलन डी ओ पुरस्कार. दरवर्षी फ्रान्स फुटबॉल या फ्रेंच मासिकाकडून हा पुरस्कार दिला जातो. 1956 पासून हा पुरस्कार दिला जातो. 2023 चे 67वे वर्ष आहे आणि फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. चला 10 नंबरचा प्रश्न. राष्ट्रीय सांख्यिकी विभाग अहवालानुसार 2023-24 चा विकास दर चालू आर्थिक वर्षात 7.3% वर जाईल आणि 2022-23 चा विकास दर 7.2% होता. इथं 7.2% होता आणि त्या भविष्यात 7.3% वर जाईल असं कोण म्हणलंय? राष्ट्रीय सांख्यिकी विभाग भारत सरकारने म्हटलंय. ही दोन्ही विधानं विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहेत. मग याचं उत्तर आहे अ आणि ब. आता याचं स्पष्टीकरण पाहू. एखादा आर्थिक घडामोडीवर प्रश्न विचारतात म्हणून हा घेतलेला आहे. बघा, 2023-24 हा पहिला सुधारित अंदाज अहवाल प्रसिद्ध जानेवारी 2024 ला. अहवालातील प्रमुख मुद्दे काय आहेत? विकास दर 7.3% वर जाईल म्हणलंय. 22-23 आधीच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा वाढीव दर 7.2% होता. निर्मिती क्षेत्रातून चालू आर्थिक वर्षात उत्पादन 6.5% पर्यंत वाढू शकेल. चालू आर्थिक वर्षात खाण क्षेत्राची वाढ 22-23 मधील 4.1% वरून जवळपास म्हणजे 8.1% राहण्याचा अंदाज, दुप्पट, जवळपास दुप्पट म्हणजे 8.1% राहण्याचा अंदाज आहे. वित्तीय सेवा, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवेमध्ये वाढीचा दर या आर्थिक वर्षात 8.9% राहण्याचा अंदाज आहे. सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी चालू आर्थिक वर्षात 11-12च्या आधारभूत किमतीनुसार 171.9 लाख कोटी रुपयावर जाईल असं म्हटलंय. सकल देशांतर्गत उत्पन्नाची पातळी 296.58 लाख कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. कृषी क्षेत्राची वाढ 1.8% होईल. मागील आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राची वाढ 4% नोंदवली गेली होती. ट्रेड, हॉटेल, मालवाहतूक, दळणवळण आणि प्रसार माध्यमाशी संबंधित सेवा याची वाढ 6.3% होईल. ही वाढ मागील आर्थिक वर्षात 14% झाली होती. चला पुढला प्रश्न 11 नंबरचा. काय प्रश्न आहे? खालील विधाने लक्षात घ्या. जानेवारी 2024 मध्ये मनोदरी योजनेचा विस्तार करण्यात आला. हे देखील विधान बरोबर आहे. मनोदरी योजनेची सुरुवात 2012 मध्ये करण्यात आली होती. हे देखील विधान बरोबर आहे. मग यात बघा याचं उत्तर काय राहील? नाही, जानेवारी मनोदरी योजनेची सुरुवात 2012 मध्ये झाली होती. हे विधान चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्याऐवजी ह्याची सुरुवात कधी झाली होती? 2013 मध्ये झाली होती. मग याचं उत्तर फक्त अ
उत्तर बरोबर आहे. मनोधरी योजनेचा जानेवारी 2024 मध्ये काय करण्यात आला? विस्तार. आणि योजनेची सुरुवात 12च्या ऐवजी झाली 13 मध्ये झाली. आता मग याच्यामध्ये काय बदल केलाय पाहूया. अत्याचार, लैंगिक शोषण तसेच ऍसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला अर्थसहाय्य तसेच पुनर्वसन करणे यासाठी 2013 मध्ये मनोधरी योजनेची सुरुवात करण्यात आली. कधी आली? 13 मध्ये करण्यात आली. जानेवारी 2024 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली. आता व्याप्ती काय वाढवली बघूया आपण. ऍसिड हल्ल्यात बळी पडलेल्या किंवा जखमी झालेल्या महिला जेवढी आर्थिक मदत दिली जाते तेवढे ज्वालाग्रही किंवा ज्वलनशील बदल हा केलाय. ज्वालाग्रही किंवा ज्वलनशील पदार्थाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला अर्थसहाय्य देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. हा बदल केला आहे. चला पुढला प्रश्न. डॉक्टर मोहम्मद युनूस यांना कामगार कायद्याच्या भंग केल्याप्रकरणी न्यायालयाने 6 महिन्याची शिक्षा सुनावली आहे. डॉक्टर मोहम्मद युनूस कोणत्या देशाचे आहेत? अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तर हे बांगलादेशचे आहेत. तर यांच्याबद्दलचं अतिरिक्त स्पष्टीकरण आपण पाहूया. बघा, बांगलादेशचे नोबेल विजेते अर्थतज्ञ डॉक्टर मोहम्मद युनूस यांना कामगार कायद्याचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयाने 6 महिन्याची शिक्षा सुनावली. मोहम्मद युनूस हे ग्रामीण टेलिकॉमचे अध्यक्ष आहेत. ग्रामीण बँकेच्या माध्यमातून गरिबी निर्मूलन मोहीम राबविल्याबद्दल त्यांना 2006 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. तसाही प्रश्न येईल, त्यांना नोबेल पुरस्कार कधी मिळाला? 6 मध्ये मिळाला. ग्रामीण टेलिकॉमने कामगार कल्याण निधी आणि निर्माण न केल्याने कामगार कायद्याचा भंग झाले तक्रार झाली होती. या तक्रारीच्या आधारावर खटला चालून निकाल जानेवारी 2024 मध्ये जाहीर करण्यात आला. ग्रामीण टेलिकॉमच्या माध्यमातून खूप मोठं कार्य मोहम्मद युनूस यांनी केलंय आणि असं म्हटलं जातं की त्यांचे कार्य तिथल्या सरकारला बघवलं नाही म्हणूनच हा खटला दाखल केला आणि या ठिकाणी न्यायालयाने देखील त्यांना काय केली? 6 महिन्याची शिक्षा सुनावलेली आहे. चला पुढला प्रश्न. जानेवारी 2024 मध्ये हिट अँड रनच्या गुन्ह्यासाठी ट्रक चालकांनी आंदोलन केले होते. या गुन्ह्यात किती वर्षाच्या सक्षम कारावासाची शिक्षा होती? असा प्रश्न आहे. तर 10 वर्ष हे उत्तर आहे. तुम्ही मीडियामध्ये बघितलं असेल, ट्रक चालकांनी संप केला होता बघा. 2-3 दिवस सगळे ट्रक चालक संप केल्यामुळे तुम्ही बघितलं असेल की पेट्रोल डिझेलचे सुद्धा वाहनं वाहत नव्हती. त्यामुळे बऱ्याच रांगा लागल्या होत्या पेट्रोल डिझेल पंपावर की चला आजच भरून घेऊ, किती दिवस चालेल किती दिवस नाही. मग या ठिकाणी 3 फौजदारी कायदे 23च्या एंडिंग मध्ये बदलण्यात आले. त्या 3 फौजदारी कायद्यामध्ये सुद्धा हिट अँड रन हे प्रकरण जे आहे तर याचं स्पष्टीकरण आपण पाहूया नेमकं काय आहे ते बघा. संसदेत मंजूर करण्यात आल्या भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) व 2 च्या तरतुदीवर ट्रक मालक व चालकांनी आक्षेप घेतला. कशावर आक्षेप घेतला? कलम 106 मधील 1 आणि 2 वर. 106 नुसार एखादा वाहन चालकाचा अपघात झाल्यानंतर तत्काळ पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे बंधन घातले. आणि 2 नुसार काय केले? 1 नुसार काय केलं? लागलीच माहिती तुम्ही पोलीस स्टेशनला द्या. 2 नुसार अपघातानंतर वाहन चालक पळून गेला, समजा वाहन चालक पळून गेला तर त्याला कमाल 10 वर्षाचा कारावास व 10 लाख रुपयाचा दंडाची तरतूद करण्यात आली. 10 वर्ष कारावास किंवा 10 लाखाची तरतूद. या तरतुदीला ट्रक चालक व मालकांनी विरोध केला. भारतीय न्याय संहितेतील हिट अँड रनच्या गुन्ह्यासाठी ट्रक चालकांनी आंदोलन केले होते. यावर वादग्रस्त कलम तुर्तास लागू न करण्याचे केंद्राने काय केले? आश्वासन दिले. तर कदाचित याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळं हे देखील 106(1) आणि 106(2). 106(1) काय? बंधने पोलीस स्टेशनला जाऊन माहिती द्यायची आणि 106(2) मध्ये काय? पळून जर गेला तर 10 वर्षाची शिक्षा आहे किंवा 10 लाखाचा दंड आहे. त्यानंतर SKL महाप्रकल्पासाठी केंद्र सरकारने किती कोटी रुपये मंजूर केले आहेत? 1250 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आता SKL महाप्रकल्प काय आहे ते आपण पाहूया. बघा, स्क्वेअर किलोमीटर ॲरे म्हणजे SKL. बघा, स्क्वेअर किलोमीटर ॲरे म्हणजे SKL या आंतरराष्ट्रीय रेडिओ वेधशाळेच्या महाप्रकल्पात भारताचा अधिकृत सहभाग निश्चित झाला. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी 1250 कोटी रुपये मंजूर केले. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 9 देशाच्या सहभागातून जगातील सर्वात मोठी SKL ही रेडिओ वेधशाळा उभारण्यात येत आहे. कुठे येत आहे? ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 9 देशाच्या सहभागातनं SKL वेधशाळा, सर्वात मोठी रेडिओ वेधशाळा उभारण्यात येत आहे. 2 टप्प्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या SKLचा पहिला टप्पा 2027 मध्ये करण्यात होईल. पृथ्वीच्या जवळ असलेल्या सूर्यापासून ते विश्वाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच निर्माण झालेल्या ताऱ्यांचा वेध घेण्याची क्षमता SKL कडे असणार आहे. ताऱ्याचा वेध घेण्याची क्षमता SKL कडे असणार आहे. पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स NCRA ही संस्था भारताच्या वतीने SKL मध्ये समन्वयकाची भूमिका बजावत आहे.
सहभागी देश ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, नेदरलँड, इटली, स्पेन, चीन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड आणि भारत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता या ठिकाणी काय झालंय, भारताचा समावेश झालेला आहे. SKAच्या नोंदीचा प्रचंड साठा जगभरात 6 केंद्रावर विभागला जाणार आहे. त्यात दरवर्षी सुमारे 3 लाख टेराबाईट माहिती जमा होण्याच्या अपेक्षा आहे. SKAच्या नोंदीचे एक केंद्र पुण्यात उभारण्यात येणार आहे. इथं महत्वाचं आहे, तुम्हाला प्रश्न येईल, भारतात SKAच्या नोंदीचे केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे, तर महाराष्ट्रातील पुण्यामध्ये उभारण्यात येणार आहे. 15 नंबरचा प्रश्न पाहूया. काय प्रश्न बघा, जानेवारी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या क्रिकेटपटूने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. तर डेव्हिड वॉर्नरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नाही तर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. जानेवारी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. वॉर्नरने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना 2 वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. किती वेळा? 2 वेळा. तो असताना डावखुऱ्या वॉर्नरने 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होबार्ट येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एक दिवसीय मध्ये 166 सामन्यात 6932 धावा केल्या, 22 शतके आणि 33 अर्धशतकाचा समावेश आहे. चला 16 नंबर प्रश्न, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालकपदी टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आली. तर याचं उत्तर आहे रश्मी शुक्ला यांची. SSBच्या पूर्वी त्या प्रमुख होत्या सीमा सशस्त्र दलाच्या. त्या ठिकाणाहून आता त्या कुठे आल्यात, महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक झालेल्या आहेत. भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांची 4 जानेवारी 2024 रोजी राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र केडरच्या 1988च्या बॅचच्या पोलीस अधिकारी असलेल्या शुक्ला यांच्या रूपाने पहिल्यांदाच महिला पोलीस महासंचालक लाभले आहेत. पोलीस महासंचालकपदी नियुक्त होण्याआधी शुक्ला या सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी आणि त्याआधी केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. चला 17 नंबरचा प्रश्न, जानेवारी 2024 मध्ये आसरचा 2023चा कितवा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला, तर हा 15वा. आसरचा कितवा अहवाल, तर 15वा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. हे नेमकं काय बघू आपण. आसर प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने देशभर केलेल्या अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन, लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा. आसरचा लॉंग फॉर्म काय, अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन. या सर्वेक्षणाचे निकष जाहीर केले. यंदा राज्यातील फक्त नांदेड जिल्ह्यातच हे सर्वेक्षण करण्यात आले. आसरचा या वर्षीचा 15वा अहवाल आहे. आता हा अहवाल एज्युकेशनच्या संदर्भातले हे पहिले क्लिअर करा. देशभरातील 14 ते 18 वयोगटातील 86.88% अधिक मुले शिक्षण व्यवस्थेत असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र यातील 25% विद्यार्थी त्यांच्या प्राथमिक भाषामध्ये इयत्ता 2रीच्या स्तरावरील मजकूरही अखिलपणे वाचू शकत नसल्याचे वास्तवी या अहवालात मानलेले आहे. शिक्षण विषयक असणारा हा आसर अहवाल प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने देशभर केलेल्या सर्वेक्षणातून तो काय केला जातो, जाहीर केला जातो. त्यानंतर HBD पंजाब या दुर्मिळ आजाराचा पहिला रुग्ण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळला, अशा स्वरूपाचं हा प्रश्न आहे. तर जळगाव जिल्ह्यात हा आढळलेला आहे. स्पष्टीकरण पाहू. HBD पंजाब हा दुर्मिळ आजाराचा पहिला रुग्ण जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील साळवा येथे आढळला. धरणगाव तालुका, गाव कुठलं, साळवा. रक्तातील नात्यात विवाह केल्यामुळे, नेमका हा आजार काय, रक्तातील नात्यात विवाह केल्यामुळे या आजाराची रुग्णसंख्या सर्वाधिक पंजाबमध्ये आहे. कुठं आहे, पंजाबमध्ये. हा आजार कशामुळे होतो, रक्तातील नात्यात विवाह केल्यामुळे. सर्वाधिक पंजाब राज्यामध्ये असल्यामुळे HBD पंजाब असे नाव दिले. या आजाराचा रक्तामधील लोहाचे प्रमाण कमी असते. लोहाचे प्रमाण कमी असते. चला, जानेवारी 2024 मध्ये टिंबटिंब या देशाने पाकिस्तानवर हल्ला केला, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे 19 नंबरचा. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे इराण या देशानं हल्ला केलेला आहे. कुठल्या देशानं, इराण या देशानं. इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश अल अदल या संघटनेच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करून हल्ला केल्यामुळे दोन्ही देशातील संबंधात उत्कृष्ट आले. जैश अल अदल ही सुन्नी पंथीयाची फुटीरवादी संघटना इराणमधील सिस्तान आणि बलुचिस्तान या पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताला सीमा भिडलेल्या प्रांतात ती सक्रिय आहे. कुठे सक्रिय आहे तो महत्वाचा आहे. इराणच्या लष्करी आणि मुलकी अधिकाऱ्यांना तिने निशाण्यावर ठेवले आहे. बलुचिस्तानमधील फुटीरवाद्यांना इराण फूस देत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. इराण आणि पाकिस्तान यांच्यातील सुमारे 900 किलोमीटर लांबीची सीमा पूर्णपणे बंदिस्त नाही. त्यामुळे दहशतवादी पाकिस्तानात लपायला
जातात अशा स्वरूपाचे हे स्पष्टीकरण आहे. पंडित हरिप्रसाद चौरासिया यांना नुकताच गुरुकुल सन्मान मिळाला. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत किंवा ते कशाशी संबंधित आहेत अशा स्वरूपाचा या ठिकाणी हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे बासरी वादक आहेत ते पंडित हरिप्रसाद चौरासिया. ख्यातनाम बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांना गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा गुरुकुल सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांना तो मिळालेला आहे पुरस्कार 21 नंबरचा. चला, पिप आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पारितोषिक कोणत्या चित्रपटाने पटकावले असा हा आहे. स्थळनं, सिटीजन सेट, 12वी फेल आणि 12th फेल. तर सिटीजन सेट हे त्याचं उत्तर आहे. तर आपण याचं स्पष्टीकरण पाहू. बघा, हा 22व्या क्रमांकाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आहे तो पुण्यामध्ये पार पडला. याच्यामध्ये 2 पुरस्कार दिले जातात. एक प्रभात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा सिटीजन सेटला मिळाला आणि दुसरा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट हा कशाला मिळाला, स्थळला मिळाला. हे 2च बाबी लक्षात ठेवा. प्रभात आंतरराष्ट्रीय चित्रपट हा सिटीजन सेटला आणि संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट स्थळ या चित्रपटाला मराठी आहे. आणि 22व्या क्रमांकाचा आणि कुठे, पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट मोठं. त्याला आपण काय म्हणतो, पिप म्हणतो. त्यानंतर NCCच्या महाराष्ट्र संचालनाने सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान ध्वज पटकावला. देशभरात NCCची 17 संचलने आहेत. NCCचे सध्याचे महासंचालक गुरुबीर पाल सिंह आहेत आणि NCCची स्थापना 16 एप्रिल 1949ला झाली. तर यातलं चुकीचं विधान कोणतं असं म्हटलेलं आहे. तर यातलं चुकीचं विधान आहे ही 16 एप्रिल 1949 नाही. तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते स्पष्टीकरणात जर तुम्ही बघितलं तर 49च्या ऐवजी या ठिकाणी एक लक्षात घ्या, NCCचं जे स्थापना झालेली आहे ती स्थापना आपल्याला जर विचारली तर या स्पष्टीकरणामध्ये दिलेलं नाही मी, परंतु माझ्या माहितीप्रमाणे ती 48 आहे. 16 एप्रिल 1948ला स्थापना झाली. मग यात बघा चुकीचं कुठलं आहे, 4 नंबरचं. ठीक आहे, बघूया आपण स्पष्टीकरण बघू. बघा, राष्ट्रीय छात्र सेना अर्थात NCCच्या महाराष्ट्र संचलनाने सलग 3ऱ्यांदा सर्वोत्तम येण्याची कामगिरी केली. 22, 23, 24 कर्तव्य पथावर, बरोबर आहे. या 3 वर्षे संचलनाने ध्वज मिळवला आहे. वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या एकूणच शिबिरातील विविध स्पर्धांमध्ये चांगले कार्य केलेल्या संचलनाला मानाचा ध्वज व चषक प्रदान 16,000 होते. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. देशभरात NCCची 17 संचलने आहेत. महाराष्ट्र संचलनाने आतापर्यंत 19 वेळा, किती वेळा, 19 वेळा, सलग 3 वेळा आता मिळाला, परंतु आतापर्यंत किती वेळा मिळवलाय, 19 वेळा मिळवलेला आहे. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न पाहूया आपण. बघा, जानेवारी 2024 पर्यंत किती राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत आहे. आता हा प्रश्न फॉर्मॅट करण्यामागचं कारण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर पाहूया आपण. 12 राज्यात आहे. नितीश कुमारनं, बिहारचे नितीश कुमार यांनी आता या ठिकाणी परत भाजपबरोबर युती केली आणि मग ते सत्तेत आले. मग परत ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं बदलली. मग आता भाजप सत्तेत कोणत्या राज्यात आहे ते पाहूया. बघा, भाजप स्वबळावर हा शब्द इथं महत्वाचे आणि भाजप आघाडीत. आता भाजप स्वबळावर उत्तर प्रदेशमध्ये आहे, उत्तराखंडमध्ये, गुजरातमध्ये, गोव्यामध्ये आहे, त्रिपुरामध्ये, आसाममध्ये आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये, मणिपूरमध्ये, हरियाणामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये आणि छत्तीसगडमध्ये. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 राज्यात आहे. बरोबर आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलं. जानेवारी 2024 पर्यंत किती राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत आहे. 12 राज्यात. आता मी जानेवारी 24 पर्यंत का म्हणलंय, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये जर काही झालं तर ह्यात बदल होऊ शकतो. चालू घडामोडी नेहमी चालू असतात, म्हणून जानेवारी पर्यंत घेतले. 12 राज्य दिले. आता 5 राज्यामध्ये आघाडीत आहे. महाराष्ट्रामध्ये आघाडीत आहे, मेघालयमध्ये आघाडीत आहे, सिक्कीममध्ये तसं आहे, नागालँडमध्ये. आणि आता जानेवारीमध्ये नितीश कुमार परत भाजपमध्ये गेल्यामुळं इथं बिहार ऍड झालंय. म्हणून किती राज्यात, 5 राज्यात. चला पुढला प्रश्न. जगातील सर्वात मोठ्या क्रूज जहाजाचे नाव सांगा असं उत्तर आहे. आयकॉन ऑफ द सीज हे असं नाव आहे, हे याचं उत्तर आहे. मग याच्याबद्दल माहिती पाहूया. जगातील सर्वात मोठे क्रूज जहाज आपल्या पहिल्या सफारीवर जानेवारी 2024 मध्ये निघाले. आयकॉन ऑफ द सीज हे जहाजाचे नाव आहे. रॉयल कॅरिबियन ग्रुपच्या मालकीचे हे क्रूज 7 दिवसांनी कॅरिबियन बेटाची सफर करण्यासाठी निघालेलं आहे. आयकॉन ऑफ द सीज नावाचं. ठीक आहे, पुढला प्रश्न. सर्वोच्च न्यायालय 2024 मध्ये आपल्या स्थापनेचा कोणता महोत्सव साजरा करत आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे अमृत महोत्सव. बघा, रौप्य म्हणजे 25, सुवर्ण महोत्सव म्हणजे 50, हिरक महोत्सव म्हणजे 60,
वर्ष पूर्ण, अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष पूर्ण, आणि सर्वोच्च न्यायालय आपल्या स्थापनेचा कितवा महोत्सव साजरा करत आहे? तर या ठिकाणी अमृत महोत्सव साजरा करत आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या स्थापनेच्या 75व्या वर्षात पदार्पण केले. 18 जानेवारी 1950 ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, ठिकाण दिल्लीमध्ये, कलम 124 अंतर्गत स्थापना. एकूण न्यायाधीश 34, पहिले सरन्यायाधीश हरिलाल जे कानिया, सध्याचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड 50वे आहेत. ते सर्वोच्च न्यायालय 75 अमृत महोत्सव आणि हे 50वे असे लक्षात ठेवा. ब्रीदवाक्य यतो धर्मस्थो जय हे ब्रीदवाक्य आहे. सर्वोच्च न्यायालय कामकाज इंग्रजीत चालते. यावेळी पंतप्रधानांनी डिजिटल सर्वोच्च न्यायालय अहवाल, डिजिटल न्यायालय 2.0 आणि सर्वोच्च न्यायालयाचे नवे संकेतस्थळ अशा बहुविध तंत्रज्ञान उपक्रमाचा काय केला? शुभारंभ केला. हे देखील वाक्य तितकंच महत्वाचं आहे. कशा कशाचं उद्घाटन केलं 75व्या वर्षात? चला, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 बाबतची विधान लक्षात घ्या. पुरुष गट विजेता यानिक सिनर, हे देखील विधान बरोबर आहे. महिला गट विजेती अरिना सबालेंका, हे देखील विधान बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे 3 नंबर अ आणि ब. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा, ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 4 आहेत. त्यातली ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा ही जानेवारीमध्ये पार पडत असते आणि ही स्पर्धेचा पुरुष आणि महिला गटातील विजेता डिक्लेअर झालाय म्हणून आपण हे भाग पाहतोय. तर बघा, महिला गटाची अरिना सबालेंका ही बेलारूसची, उपविजेती किनवेन झेंग ही चीनची आहे. संपूर्ण स्पर्धेत सबालेंकाने एकही सेट गमावलेला नाही, हे विधान आहे. सबालेंकाने कारकिर्दीत 4थे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. महिला एकेरीत तिने 2दा 23 आणि 24 ला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. याशिवाय तिने 2021 ला ऑस्ट्रेलियन ओपन आणि 2019 ला अमेरिकन ओपन मध्ये दुहेरीचे, एकेरीचे नाही तर दुहेरीचे जेतेपद पटकावले आहे. आता पुरुष मध्ये बघा, यानिक सिनर हा इटलीचा आहे, 22 वर्षाचा आहे. डॅनियल मेदवेदेवला त्यांनी रशियाचा हरवलेला आहे, उपविजेता तोय. यानिक सिनरचे पहिलेच विजेतेपद आहे, बरोबर आहे. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम जिंकणारा यानिक सिनर हा पहिला इटलीचा टेनिसपटू ठरलेला आहे. बघा, जानेवारी 2024 मध्ये पुढला प्रश्न, जानेवारी 2024 मध्ये कितव्या क्रमांकाची अखिल भारतीय पीठासन अधिकार परिषद मुंबई येथे पार पडली? या प्रश्नाला विद्यार्थी मित्रांनो IMP म्हणूनच तुम्ही पाठ करून जायचं कंपल्सरी. जानेवारी 2024 मध्ये कितव्या क्रमांकाची अखिल भारतीय पीठासन अधिकारी परिषद पार पडलेले आहे? तर याचं उत्तर आहे 84व्या क्रमांकाची. कितव्या क्रमांकाची? 84व्या क्रमांकाची. आता आपण काय हे पाहूया. मुंबई विधिमंडळाच्या ठिकाणी पार पडली 21 वर्षांतर महाराष्ट्रात 2003 ला क्रमांक 84वी उद्घाटन ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष. दिनांक 27 ते 29 जानेवारी 2024. पीठासन अधिकाऱ्याच्या या परिषदेत विधानसभाच्या विविध प्रक्रियेशी, बघा आता ही परिषद नेमकी काय आहे? विधानसभांच्या विविध प्रक्रियेशी संबंधित विविध विषयावर सत्रे आयोजित करण्यात आली. या दरम्यान भारतातील राज्यांनी विधिमंडळ सचिवालयाच्या सचिवाची 60वी परिषद देखील पार पडली. पक्षांतर बंदी कायद्याच्या परिशिष्टामध्ये याच वेळेस ओम बिर्लाने असं डिक्लेअर केलं, पक्षांतर बंदी कायद्याच्या परिशिष्टामध्ये 10वी परिशिष्ट जे आहे सुधारणा करण्यासाठी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण केली. त्यांच्यापूर्वी CP जोशी हे राजस्थान विधिमंडळाचे प्रमुख जे आहेत ते ह्या समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे, चला पुढला प्रश्न आपण बघूया. 28 नंबरचा, 2024चा 69वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा कुठे पार पडला? हा प्रश्न घेण्यामागचं कारण असे, तो दरवर्षी मुंबईत पार पडत होता, पण यावर्षी तो गांधीनगरला पार पडलाय. याचं बरोबर उत्तर कुठले? गुजरात. हा प्रश्न घेण्यामागचं कारण काय म्हणणं? दरवर्षी मुंबईत पार पडायचा. 2024 पासून फिल्मफेअर पुरस्कार कुठे पार पडायला सुरुवात झाली? गांधीनगरमध्ये. म्हणून हा प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आता याचं अतिरिक्त स्पष्टीकरण काय आहे ते पाहूया. बघा, 69व्या क्रमांकाचा पुरस्कार गांधीनगर गुजरात या ठिकाणी सर्वोत्कृष्ट चित्रपट 12th फेल, सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रिटिक्स या गटातला जोरम नावाचा. बघा, 2 मुद्दे आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रिटिक्स म्हणलं की त्याचं उत्तर जोरम, आणि प्लेन सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणलं की 12th फेल. सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर कपूर, ॲनिमल. अभिनेत्री आलिया भट्ट, रॉकी अँड रानी की प्रेम कहानी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विधी विनोद चोप्रा, 12th फेल. आणि जीवन गौरव पुरस्कार फिल्मफेअर मधला डेव्हिड धवन यांना मिळालेला आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न आहे, अशोक सराफ यांना मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षीचा आहे? बघा, त्यांना 2024 मध्ये जाहीर झाला जानेवारीच्या, परंतु हा 24चा पुरस्कार नाही तर 23चा पुरस्कार आहे. आणि या महाराष्ट्र भूषणच्या पुरस्काराचं स्पष्टीकरण मी तर तुम्हाला सांगणारच आहे, थोडक्यात सांगणार आहे, कारण की महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरचा डिटेल व्हिडिओ युनिक अकॅडमीच्या युट्यूबवर टाकलेला आहे. तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळूनच जाईल. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्ही टाकतो. तरी पण थोडक्यात पाहू. राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय किंवा निरपेक्ष वृत्तीनं काम करणाऱ्या मानवी जीवन उंचावणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. या पुरस्काराचे बघा जाहीर जानेवारी 23ला झाला, 30 जानेवारी 2024ला झाला. पुरस्कार वर्ष कधीच आहे? 23 हे पुरस्कार वर्ष, जाहीर 24ला झाला. 18व्या क्रमांकाचा अशोक सराफ ही 20वी व्यक्ती आहे आणि निवड समितीमध्ये मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांच्या निवड समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवड समितीने 2023च्या महाराष्ट्र भूषणसाठी अशोक सराफ यांची काय केली? निवड केलेली आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 2024चे कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे जाहीर करण्यात आलेले गोदावरी गौरव पुरस्कार कितव्या क्रमांकाचे आहेत? अशा या ठिकाणचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे 17व्या क्रमांकाचे आहे. याचं अतिरिक्त स्पष्टीकरण पाहूया. बघा, 2024चे 17व्या क्रमांकाचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक तर्फे देण्यात येणारे गोदावरी गौरव पुरस्कार आशुतोष गोवारीकर कोणाकोणाला मिळाले? बघा, आशुतोष गोवारीकर, सुचिता भिडे, शमशुद्दीन तांबोळी, विवेक सावंत, MK शेलचे, सुनंदन लेले क्रीडा क्षेत्रातील आणि प्रमोद कांबळे यांना जाहीर झाले. 92 पासून हे कुसुमाग्रज प्रतिष्ठान देतं आणि दर 2 वर्षांनी हे पुरस्कार देत आहे. असे टोटल आपण 30 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत. देवाचा दूर संपादित चालू घडामोडीचं इयरबुक जे एप्रिलच्या आणि जूनच्या परीक्षेकरिता अतिशय उपयुक्त असणार आहे, ते तुम्हाला या क्रमांकावर तुम्ही संपर्क करून घरपोच मिळू शकता किंवा बुकशॉपमध्ये मिळेल किंवा Amazon, फ्लिपकार्टवर मिळेल. आणि चालू घडामोडीच्या संदर्भात ज्या काही PDF फाईल आहेत, वेगवेगळ्या PDF फाईल मी टाकत असतो, त्या PDF फाईल मिळवण्यासाठी 8804543944 या क्रमांकावर तुम्ही हाय करून त्या PDF फाईल मिळवू शकता. किंवा चालू घडामोडी बाय देवाजोदर नावाचं माझं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ह्या PDF फाईल तुम्हाला मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या अपेक्षा काय आहेत? मला जे वाटतं ते मी टाकले, कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जे मंथलीमध्ये कव्हर झाले ते परत मी इथं रिपिटेशन केलं नाही. तुम्हाला ह्या 30 प्रश्नात लक्षात आलं असेल की मी एकही टॉपिक रिपीट केलेलं नाही, जे जानेवारी 24 मध्येच घडलेलं आहे. आता यानंतरचा पुढला फेब्रुवारी 24चा व्हिडिओ असेल, त्या महिन्यात घडलेल्या घटनांचे मी सर्व प्रश्न टाकणार आहे, जेणेकरून मंथली करंट अफेअर सिरीज पाहिलं तुम्ही त्या महिन्याचं आणि मंथलीचं जे MCQ पाहिलं त्या महिन्याचं, की परत दुसरं काही करण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि मला बरेच जण म्हणतात की सर या व्हिडिओच्या संदर्भात विचारतात. एका मुलीचं मी उदाहरण सांगतो तुम्हाला की एक मुलगी म्हणजे सर मी दौंडून पुण्याला येते, जॉब चालू आहे, अभ्यास पण करते, मी माझा वेळ असा वाचवतो म्हणजे की मी तिथनं रेल्वेमध्ये बसल्यापासून जे व्हिडिओ ऐकते तिथे येईपर्यंत अर्धा पाऊण तास होऊन जातो, म्हणजे तोपर्यंत माझा व्हिडिओ ऐकून संपलेला असतो. म्हणजे काही विषयाला पर्टिक्युलर तुम्हाला वेळ देण्याची आवश्यकता नाही. काही विषय आहेत की तुम्ही तुमच्या कामात असताना, प्रवासात असताना सुद्धा कव्हर करू शकता. त्यातला हा विषय म्हणजे चालू घडामोडी आहे. याच्यावर जास्त काही मी बोलत नाही, परंतु तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भातल्या कमेंट मात्र निश्चितच कमेंट बॉक्समध्ये करावं लागतील. हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भातल्या या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, राज्य सेवा परीक्षा 2025 ची तयारी करताय तर मग राज्य सेवा परीक्षा 2025 ही आयोगाच्या नवीन बदललेल्या अभ्यास पद्धतीनुसार, ज्याला वर्णनात्मक, लेखी, दीर्घोत्तरी किंवा पॉप्युलरली आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणतो, या पॅटर्न नुसार ही परीक्षा होते. आणि मग या बदललेल्या पॅटर्नचा विचार करून द युनिक अकॅडमी येत्या 5 फेब्रुवारी पासून आपली 1 इयर इंटिग्रेटेड बॅच अनाउन्स करते. 5 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या बॅचचे डेमो लेक्चर्स 5 ते 9 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत आपण ऑफलाईन, ऑनलाईन किंवा रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अटेंड करू शकता. या बॅचचे ऑफलाईन लेक्चर्स द युनिक अकॅडमीचा नवीन कॅम्पस विच इज शिवम कॉम्प्लेक्स, 3री इमारत, कन्या शाळे शेजारी, नारायणपेठ, पुणे या ठिकाणी तुम्ही अटेंड करू शकता. किंवा ऑनलाईन स्वरूपात हे लेक्चर्स तुम्ही द युनिक अकॅडमीच्या अँड्रॉइड किंवा iOS ऍप वरून तुम्ही अटेंड करू शकता. या संदर्भातले कोणत्याही स्वरूपाचे तुमचे जर प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेला जो संपर्क क्रमांक आहे विच इज 8929920917 यावरती संपर्क साधा किंवा www.theunicacademy.co.in या आमच्या संकेतस्थळाला भेट द्यायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शक आणि निकालाची दैदिप्यमान परंपरा असलेल्या द युनिक अकॅडमीच्या या 1 इयर इंटिग्रेटेड बॅचचे डेमो लेक्चर्स आजच रजिस्टर करा. धन्यवाद.